हाय हॅलो नमस्कार, मी रोहिणी आपलं सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर योगा हा आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योगासन. तर सकाळी लवकर उठून जर रोज आपण योगा केला तर आपला पूर्ण दिवस खूप उत्साहात जातो. मी तर म्हणेन निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे योगा. तर मी प्रेग्नेन्सीमध्ये कशा प्रकारे योगा करते हे तुम्हाला आज दाखवणार आहे आणि योगाचं काय महत्त्व आहे ते देखील सांगणार आहे. तर प्रेग्नेन्सीचे जे पहिले 3 महिने असतात ते खूप नाजूक असतात, त्यामुळं खूप हेवी ॲक्टिव्हिटी करणं आपण टाळलं पाहिजे. तर प्रेग्नेन्सीमध्ये योगाचं काय महत्त्व आहे तर ते तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर अनेक फायदे असतात योगाचे. योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील छान राहतं, सुधारतं आणि यामुळं योगा केल्यामुळं बाळंतपणाची जी प्रक्रिया असते ती देखील सोपी होण्यास मदत होते. तर योगामुळे शरीराची ताकद, लवचिकता या गोष्टी वाढतात. त्यामुळं बाळंतपणाच्या ज्या वेदना असतात त्या सहन करणं सोपं जातं. योगा फक्त शरीरावरच नाही तर मनावर देखील सकारात्मक परिणाम करत असतो. त्यामुळं स्त्री मानसिकरित्या प्रसूतीसाठी तयार होते. त्यामुळं चिंता आणि तणाव देखील कमी होतो. तर खूप महिलांना प्रेग्नेन्सीमध्ये झोपेचे खूप प्रॉब्लेम होतात. अगदी झोप लागतच नाही. तर त्यामुळं झोप जर आपली नाही पूर्ण झाली तरी देखील खूप चिडचिड होते. तर आपण जर योगा केला तर तो देखील प्रॉब्लेम आपला कमी होऊ शकतो. आणि प्रेग्नेन्सीमध्ये कंबरदुखी, सांधेदुखी आणि खुबा उकळणे हा देखील एक सांधेदुखीचाच प्रकार आहे. या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात होतात. तर त्या देखील योगा केल्यामुळं खूप आपल्याला आराम मिळतो. तर योगामध्ये प्राणायाम हे देखील खूप महत्त्वाचं आहे आईच्या आणि बाळाच्या दोघांच्याही शरीराला. तर प्राणायाम आपण केलं रोज तर ऑक्सिजन आपल्या शरीराला पुरेसा मिळतो आणि डीप ब्रीदिंग केलं ना प्राणायाममध्येच तर ते देखील खूप महत्त्वाचं आहे. तर काही आसने असे असतात तर त्या आसनांमुळे काही बाळाचं जी प्रसूतीसाठी आदर्श आणि चांगली स्थिती तर त्या स्थितीमध्ये बाळ येतं. खूप असे आसन आहेत त्या आसनांमुळे. तर योगामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते आणि शरीराची योगामुळे लवचिकता वाढते आणि स्नायू मजबूत होतात. तर वेगवेगळे आसन आहेत त्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांना चांगल्या प्रकारे ताण मिळतो आणि त्यामुळे स्नायूंची देखील ताकद वाढते. तर प्रत्येक महिलेने आणि प्रेग्नंट लेडीने सकाळी लवकर उठून अर्धा तास तरी योगासने करायला पाहिजेत. आपण जर नियमित आणि दररोज योगा केला तर चिंता, नैराश्य कमी होतं आणि प्रेग्नेन्सीत मन प्रसन्न राहणं देखील खूप महत्त्वाचं असतं. शरीराची काळजी जशी घेतो तशीच मनाची देखील खूप चांगल्या प्रकारे आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर त्यामुळं योगामुळे आपलं मन पॉझिटिव्ह आणि सकारात्मक व्हायला मदत होते आणि मन प्रसन्न राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे योगाचं खूप महत्त्व आहे आणि शरीराचा देखील व्यायाम होतो. आपल्या व्यायाम आणि मनाची प्रसन्नता या दोन्ही गोष्टी एकत्र होतात योगामध्ये. त्यामुळं योगा करणं खूप जरुरीचं आहे. तर दिवसभर आपल्याला खूप आपले म्हणजे कामं असतं प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे. तर तेवढ्यातून वेळ काढून जर आपण रोज सकाळी अर्धा तास योगा केला तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मग ती प्रेग्नेंट लेडी असो किंवा कोणीही असो तर प्रत्येक व्यक्तीने योगा करायला पाहिजे किंवा व्यायाम करायला पाहिजे. त्यामुळं आपलं शरीर देखील चांगलं राहतं. तर आरोग्य हीच खरी संपत्ती असते. रामकृष्ण हरी. बाय बाय.